हाय गाईज. सो आता आपला टॉपिक काय आहे? MBBS BMS BHMS मॅनेजमेंट कोटा म्हणजेच IQ कोटा कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे का नाही याबद्दल आपण आज डिटेल वाईज व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? MBBS BMS BHMS ला ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटा म्हणजेच IQने ॲडमिशन घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे का नाही, भेटला तर कधीपासून भेटेल, GRचे काय झाले, न्यूजमध्ये काय आलेलं आहे, हे सर्व ओव्हरऑल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहोत कॉलेजची फीस किती आहे आणि त्यांची तिप्पट फीस किती होणार, यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती बेनिफिट भेटेल आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत? MBBS असेल किंवा BMS असेल किंवा BHMS असेल, टोटल प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत आणि त्या ठिकाणी IQच्या सीट्स किती आहेत, आपण हे देखील सर्व डिस्कस करणार आहोत. ओव्हरऑल सर्व स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. हा रूल लागू झाला तर कधी होईल हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हा आहे डिटेल्स वाईज व्हिडिओ. लक्षात समज तुम्हाला. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS BMS BHMS मॅनेजमेंट IQ कोटा कॅटेगरीचा बेनिफिटचे अपडेट आपण पाहणार आहोत. ओके. जर GR मंजूर झाला तर कॅटेगरीचा बेनिफिट किती भेटेल आणि केव्हा भेटेल हे देखील सांगणार आहे. यानंतर कन्फर्मेशन कधी भेटेल तुम्हाला, MBBS BMS BHMS IQच्या सीट्स किती आहेत, फीस किती आहे, एक्सपेक्टेड कॅटेगरीचा बेनिफिट काय येईल, समाज कल्याणकडून काय आम्हाला अपडेट आलेले आहेत, हे तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. लक्षात. आता वन बाय वन पाहू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा, 2 डिसेंबर 2025 ला न्यूज आली होती की मेडिकलला देखील मॅनेजमेंट म्हणजेच IQ कोटा कॅटेगरीचा बेनिफिट देण्यात यावा. हे न्यूज आली होती आणि GR बद्दल थोडंसं डिस्कशन झालं होतं, पण GR आणखीन आलेला नाहीये. तर GR कधी येईल, न्यूज होऊन किती दिवस झाले, हे सर्व आपण आता पाहू. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा. सो गाईज, ज्या विद्यार्थ्यांनी MBBS BMS BHMS ला मॅनेजमेंट कोटा म्हणजेच IQ कोट्याने ॲडमिशन घेतले आहे त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट देण्यात यावा अशी न्यूज आली होती. कधी? 2 डिसेंबरला न्यूजपेपरमध्ये. ओके. पण गाईज, 4 महिने झाले अजूनपर्यंत कन्फर्मेशन आले नाही ना, GR बद्दल अपडेट आले नाही. GR बद्दल देखील अपडेट आलेलं नाहीये. ओके. सो गाईज, समाज कल्याणमध्ये आम्ही चौकशी केली होती. सो त्यांनी सांगितले आहे काय की कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे. कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे. आता त्यांना वरून अपडेट आले असतील तर ते म्हणणारच ना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे. तर या ठिकाणी खरं आहे की मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे. ओके. सो गाईज, पण 2025च्या ॲडमिशन केलेल्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे का नाही हे त्यांनी सांगितले नाही. पण त्यांनी काय सांगितलेले आहे, 2026च्या बॅचला 100% लागू होणार. म्हणजे जे विद्यार्थी आता 2026च्या बॅचला MBBS BMS BHMS IQ म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेतील अशा विद्यार्थ्यांना लागू होऊ शकतो 100%. सो स्टील वेट गाईज, मे जून पर्यंत तुम्हाला कन्फर्मेशन भेटून जाईल. कारण की आपली 3 मेला एक्झाम आहे. मे मध्ये नाहीतर आपली काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला याचं कन्फर्मेशन भेटेल. आणि 2025चे विद्यार्थी फॉर्म भरू शकतील का नाही हे तुम्हाला मी लवकरच सांगेल. लक्षात समजलं. सो गाईज, यामध्ये पहा, MBBS BMS BHMS IQच्या सीट्स किती आहेत आणि फीस किती आहे, आता आपण ते पाहू. ओके. सो गाईज, MBBS प्रायव्हेटचे टोटली 25 कॉलेजेस आहेत. ओके. सो गाईज, या ठिकाणी IQच्या सीट्स एक्सपेक्टेड 480 आहेत बरं का, 480. पण या ठिकाणी मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे आणि वेदांता पालघरचं कॉलेज आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही. म्हणजेच 23 कॉलेजेसमध्ये 480 एक्सपेक्टेड सीट्स आहेत IQच्या. ओके. सो गाईज, लोवेस्ट फीस पकडा 7 लाख. लोवेस्ट फीस किती आहे? 7 लाख. सो IQने याचा विचार केला तर 21 लाख होणार. किती? 21 लाख होणार तिप्पट फीसनुसार. ओके. यानंतर पहा, BMS प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत टोटली 125. सो IQच्या सीट्स एक्सपेक्टेड या ठिकाणी 1300 आहेत, म्हणजे 1300. ओके. या ठिकाणी लोवेस्ट फीस असेल 1,80,000. किती? 1,80,000. सो IQने 5,40,000 होणार. किती? 5,40,000 होणार तिप्पट फीसनुसार. ओके. सो काय, यानंतर पहा, BHMS प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत टोटली 55. सो IQच्या एक्सपेक्टेड सीट्स आहेत 300. रिझन काय आहे? BHMS साठी जास्त प्रमाणात मायनॉरिटीचे कॉलेज आहेत. ओके. लोवेस्ट फीस आहे 80,000. सो गाईज, IQने 2,40,000 होणार. किती? 2,40,000 होणार.
एक्सपेक्टेड मी तुम्हाला फीस देखील सांगितलेली आहे आणि IQच्या सीट्स किती आहेत हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात समजलं. सो गाइस काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो, ह्यानुसार तुम्हाला समजेल की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटला तर किती भेटेल. ओके. सो गाइस पहिली नोट पहा, मायनॉरिटीचं कॉलेज आणि पालघर वेदांत कॉलेज जे आहे अशा ठिकाणी कॉलेजला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही, IQ मधून देखील. लक्षात समजलं. यानंतर पुढची नोट पहा गाईस, कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड बेनिफिट भेटू शकतो किती, 5 ते 10 लाखच. काय म्हणतो ऐकून घ्या, 5 ते 10 लाखच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटू शकतो. तर MBBSचा विचार करायचा नाही, कारण की MBBSला कोटीचं बजेट आहे तुमचं. तर कोटीचं सरकार तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट देईल 50-60 लाखाचा, हे तुम्ही एक्सपेक्ट करू नका, आत्ता सांगतो तुम्हाला. ओके. सो गाइस MBBS साठी विचार करत असताल तर मे जून पर्यंत वेट करा गाइस, मे जून पर्यंत वेट करा. कन्फर्मेशन आलं तर मी तुम्हाला लगेच सांगेल, कारण की कोटीचे व्यवहार आहेत MBBSचे पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत. तर बजेट हे लाखामध्ये नाही होणार, बजेट हे लाखामध्ये नाही होणार, कोटीचे बजेट. त्यामुळे MBBS साठी तुम्हाला परवडेल का नाही हे मे जून मध्ये समजेल तुम्हाला. पण BMS BHMSच्या विद्यार्थ्यांना हे 5 ते 10 लाखाचा कॅटेगरीचा बेनिफिट जरी भेटला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. एक्झॅक्टली तुमच्या कॅटेगरी वाईज किती बेनिफिट भेटेल हे तुम्हाला मी लवकरच समाज कल्याणशी डिस्कस करून वरून अपडेट घेऊन लवकरच शेअर करेल. पण एक्सपेक्टेड 5 ते 10 लाखाच्या आत तर तुम्हाला भेटेल, हे समाज कल्याणकडून आम्हाला थोडंसं समजलेलं आहे. लक्षात समजलं. सो गाइस चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवावे आणि आपले ग्रुप सर्व जॉईन करून ठेवा 2026चे, जेणेकरून जर तुम्हाला ह्याचे काय अपडेट आले तर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागेल आणि तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घ्यावा लागेल. कारण की नवीन GR किंवा नवीन रूल लागू झाला तर 2025च्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम नको. लक्षात. तर तुम्ही 2025चे विद्यार्थी मे किंवा जून मध्ये देखील फॉर्म भरू शकतात GR आल्या. त्याच्यामुळेच तो तुम्हाला सांगितलं की काही जरी अपडेट आली मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामुळे आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा. मे जून पर्यंत तुम्ही लाईव्ह राहा जे विद्यार्थी 2025च्या काउन्सिलिंगचे आहेत. ओके. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.